हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळेजण? मस्त मजेत ना? इकडे पाहू शकता, आज आपण नवीन काहीतरी रेसिपी बनवणार आहे. माझ्यासाठी तर हे नवीनच आहे. तुम्ही बनवता का नाही मला कमेंटमधून नक्की सांगा. आज मी बेसन पिठाच्या मोदकाची आमटी बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला मी सांगत आहे. आणि सारण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला मोदकमध्ये भरण्यासाठी. शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर टाकली आहे, कुटून टाकायचं ते. आणि सुकं खोबरं खिसून घ्यायचं, ते खिसलेलं खोबरं आणि थोडंसं मीठ चवीनुसार. त्यामध्ये काळं तिखट टाकायचं, तुमच्या आवडीनुसार तुम्ही काळं तिखट टाकू शकता त्याच्यामध्ये. कोणाला तिखट आवडतं, कोणाला सपक आवडतं, तर मी काळं तिखट टाकून घेत आहे त्यामध्ये. काळं तिखट टाकल्यानंतर तुमच्या घरात जे अवेलेबल मसाले आहेत ते त्यामध्ये टाकून घ्या. माझ्या घरामध्ये सुहाना मसाला होता, तर मी ते ॲड करत आहे, त्याच्यामध्ये टाकत आहे. आणि आपल्याला ते सारण पूर्ण एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता इकडं. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, त्यामुळं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून नाही का असं जास्तीत जास्त लोक माझे व्हिडिओ पाहतील आणि मला सपोर्ट मिळेल. तर तो यूट्यूब फॅमिली, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. इकडं पाहू शकता, हे पूर्ण सारण तयार करून घ्यायचं आहे. आणि मी बेसन पिठामध्ये लाल तिखट मीठ टाकून मळून घेतलेलं आहे बेसन पीठ. इकडं पाहू शकता तुम्ही. त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आणि मोदक बनवण्यासाठी त्यामध्ये सारण टाकण्यासाठी गोल असं मोदकसारखं त्याला पूर्ण असं गोल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे. पाहू शकता माझी मुलगी कशी मला त्रास देते. तिला पण बोलायचं असतं. पाहू शकता, मस्त असं त्याच्यामध्ये सारण तयार करून घ्यायचं आहे. आणि इथं माझ्याकडनं एक चूक झाली की मी त्याला पिठाचा गोळा केला ना, त्यावेळेस मी बेसनचं कोरडं पीठ असं त्याला लावलं नाही. त्यामुळं माझ्याकडनं ते मोदक नाही का असं एक साईडनं सारण बाहेर येत होतं. तर नंतर मी त्याला कोरडं बेसन पीठ लावून मस्त असे मोदक सगळे तयार करून घेतले. जेवढं पीठ मी मळलं होतं त्या सगळ्या पिठाचे मी मोदक तयार करून घेतले आहेत. आणि माझा व्हिडिओ कसा आहे मला कमेंटमधून नक्की सांगा. पूर्ण असं तयार करून घ्यायचे आहेत मोदक, त्याच्यामध्ये सारण टाकून. बघा, मस्त असे मी मोदक तयार करून घेतले आहेत. असे सगळे तयार करून घ्यायचे आहेत मोदक. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, कारण जर भाजीला आपल्या घरात काही नसेल ना, तर लेडीज समजू शकतील की आपल्या घरात जेव्हा भाजीला काही नसतं, तर तेव्हा प्रत्येक लेडीजला प्रश्न पडलेला असतो की आज काय भाजी बनवायची, आज काय भाजी बनवायची. त्यामुळं ही तुम्ही भाजी नक्की ट्राय करून बघा. माझ्या पण आज घरात भाजीला काही नव्हतं, तर म्हणलं चला नवीन काहीतरी बनवून बघावं. आणि ही रेसिपी माझ्या लहान बहिणीची आहे, तिनं मला सांगितलेली आहे. मग जे आपण मोदकमध्ये घालण्यासाठी जे सारण तयार केलं होतं, ते तेलात तेल टाकायचं, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आणि ते सारण टाकून मस्त असं एकजीव करून घ्यायचं. त्या सारणला तेल सुटलं की त्यामध्ये पाणी टाकायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता, म्हणजे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढी तुम्ही पाणी टाकू शकता. थोडंसं मीठ टाकलं त्यामध्ये. आणि मुलगी मला खूप त्रास देते हो, व्हिडिओ पण बनवू देत नाही. बघा, मोदक त्या पाण्यामध्ये सगळे मोदक टाकून घ्यायचे आणि मस्त अशी भाजी तयार करून घ्यायची आहे शिजवून आपल्याला. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमधनं सांगा. मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला, कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इकडे पाहू शकता तुम्ही सगळे, त्याच्यामध्ये मी मोदक टाकून घेतले आहेत आणि आपली भाजी मस्त शिजून अशी तयार आहे. बघा, मस्त असं मी प्लेटिंग केलेली आहे. कसं वाटत आहे सांगा मला.